नमस्कार श्रोते हो. एक व ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कालच आपण ज्ञानेश्वरीतील 4था अध्याय सुरू केलेला आहे. काल आपल्या 19व्या पूर्ण झालेल्या होत्या. आज आपण 19च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. जे प्राणिया कामी भरू, देहांची वारी आदरू, मनोनी पडिला विसरू, आत्मबोधाचा आव्हाटा लिया आस्तबुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी, आवडे लोका, एरवी तरी खवने याच्या गावी, पाटू उवावे काय करावी, सांगे जात्या धारवी, काय अंथी का बहिर याच्या अस्थानी, कवन गीते ते मानी, की कोल्हिया चांदणी, आवडी उपजे, पै चंद्रोदया आरते, जयाचे डोळे फुटती आसते, ते कावुळे केवी चंद्राते ओळखती, तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकांची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती, मज ईश्वरा ते, कैसा नेनो मोहो वाढीनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, मनोनी योगू हा लिपला, लोकी ये तोची हा आजी आत्ता, तुझ प्रती कुंती सूता, सांगितला आम्ही तत्वता, भ्रांती न करी, हे जीवीचे निजगुज, परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज, म्हणोनिया तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकणा, धनुर्धरा, तू अनुसंगाचा ठाओ, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्राम रूढ आहो, जाहलो आम्ही. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली इथे म्हणतात, कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला आणि त्यांना शरीरच महत्त्वाचे वाटू लागले, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आस्था बुद्धी आडमार्गाला लागली. विषय सुख हेच आत्यंतिक सुख वाटू लागले आणि देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. नाहीतर नागड्या लोकांच्या समुदायात उंची वस्त्राचे मोल नसते. जन्मध्याला सूर्याचे काय महत्त्व सांगा बरं. किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार. कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. चंद्रोदयाच्या वेळी ज्याचा डोळा मिटून जातो असा तो कावळा चंद्राला कसे बरे ओळखणार. अगदी त्याचप्रमाणे वैराग्यरूपी नगराच्या शिवेचे ज्यांनी कधी दर्शनच घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात हे त्यांना काय माहीत. त्या मूर्खांना माझ्या ईश्वराची कशी प्राप्ती होईल. हा मोह इतका कसा वाढला आहे कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ वाया गेला म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला पहा. तोच हा कर्मयोग अर्जुना तुला आज
खरोखर सांगितला. याविषयी संशय ठेवू नकोस. हा योग म्हणजे जीवातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे. पण तुझ्यापासून कसा लपवून ठेवू? कारण तू माझा अगदी लाडका आहेस. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व मित्रतेची जीवनकला आहेस. हे अर्जुना, तुझा माझा संबंध विश्वासाचा, अगदी जवळचा आहे. म्हणून जरी युद्धाचा प्रसंग आला असता, यावेळी तुझी फसवणूक कशी करेन? तरी नावेक हे साहवे, गाजा बज्जही न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे, लागे आथी. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलियाचा स्नेहो करी. येथे विस्मयो काय अवधारी, कृपानिधी. तू संसार शातांची सावली, अनाथ जीवाची माऊली. आमुते कीर प्रसवली, तुझीच कृपा. देवा पांगुळा एका दे बीजे, तरी जन्मोनी जो जुर साहिजे. हे बोलो काय तुझे, तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही, तेथे निके चित्त देई. तेवीची देवे कोपावेन काही, बोल एका. तरी मागील जे वार्ता, तुवा सांगतली होती अनंता. ते नाविक मज चित्ता, मानेची ना. जो तो विवस्वंतू म्हणजे काही, ऐसे हे वडील ठाओ नाही. तरी तुवाची केवी पाही, उपदेशिला. तो तरी ऐकीजे बहुत काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा. म्हणूनी गा ये मातूचा विसंवादू. तेवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेनिजे. हे लटके केव्ही म्हणिजे, एके हेळा. परी हेची मातू आघवी, मी परीयेसी एशी सांगावी. जे तुवाची रवी केवी, पाही उपदेशू केला. यासाठी आता तू युद्धाचा क्षणभरही विचार करू नकोस. या गडबडीचा विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान दूर केले पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी कृष्णा, आई आपल्या बालकावर प्रेम करते, यात आश्चर्य ते काय? संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्म मिळाला आहे. देवा, एखादे पांगळे मूल जन्माला आले तर आईला त्याच्या जन्मापासूनच त्रास सहन करावा लागतो. तसे हे सगळे तुला काय मी सांगू? आता मी जे काही विचारीन ते तू नीट लक्षात घे. तसेच देवा, माझ्या या बोलण्याचा मनात राग आणू नकोस. ही अनंता, मला तू पूर्वीची गोष्ट म्हणून जी सांगितली ती मला यत्किंचितही पटत नाही. तो सूर्य म्हणजे कोण हे वाडवडिलांना देखील माहीत नाही. त्याला तुम्ही उपदेश केलात हे कसे शक्य आहे? तो सूर्य तर अति प्राचीन आहे आणि तू तर आजच्या काळचा. म्हणून देवा, तुझे हे बोलणे विसंगत वाटते. तसेच तुझे अगम्य चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे आहे असे तरी कसे म्हणावे? तेव्हा तू त्या सूर्याला उपदेश कसा केलास
ती सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 40 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.